तर मी आज ट्राय केले होते व्हायरल लच्छा ओनियन लच्छा पराठा रेसिपी। तर इथे मी ओनियनचे लच्छे घेतलेले आहे। त्यानंतर इथे ॲड केलं आहे हळद, तिखट, मीठ, फ्रेश कोरिअँडर, जिरं आणि बेसन। बेसन आपल्याला तेवढंच ॲड करायचं आहे जेवढे आपल्या लच्छेमध्ये म्हणजे कांद्यामध्ये जो ओलावा असतो तो ड्राय होईल। त्यानंतर इथे चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि चपाती मळताना मी मीठ ॲड केलं होतं। त्यानंतर इथे छान मस्त अशी पातळ चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर ही थोडी चपाती मी मोठीच लाटली होती। त्यानंतर आपल्याला ही जे लच्छे आहे कांद्याचे त्यावर ठेवायचे आहे, स्प्रेड करून घ्यायचे छान। त्यानंतर दुसरी चपाती आपण लाटून घेणार आहे, ती पण यावर आपल्याला ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने याला 4 काप किंवा 5 काप तुम्ही करू शकता। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे प्रत्येक पार्टला। त्यानंतर आपल्याला असा मोठा एक रोल तयार होणार, तो आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण इथे याला लाटून घ्यायचं आहे। तर हे लच्छे पराठे खूप छान टेस्टी वाटतात, क्रिस्पी होतात आणि या पराठ्यांचा जो शेप आहे तो प्रॉपर गोल येणार नाही, कारण यामध्ये आपण कांद्याचे लच्छे टाकलेले आहे त्यामुळे। पण खायला खूप टेस्टी आणि चविष्ट होतात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर आपल्याला इथे छान याला दोन्ही साईडनी तेल, तूप तुम्हाला पाहिजे असेल तर बटर तुम्ही लावून याला शेकून घ्यायचं आहे। छान आपल्याला कमी गॅस करून याला क्रंची होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ते इतके छान असे मस्त क्रंची झालेले आहे। त्यानंतर परत मी एकदा तुम्हाला बनवून दाखवत आहे। तर मी दुसरा पराठा पण अशा प्रकारे बनवून घेतलेला होता। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा। ही नाश्त्यासाठी खूप छान आहे। यासोबत केलं होतं मी बुंदी रायता। तर आता मी दुसरा पराठा पण इथे अशा प्रकारे लाटून घेतले। तर हळू हाताने, हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे, कारण यामध्ये खूप सारे लच्छे आहेत। त्यानंतर आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे परत एकदा दोन्ही साईडने छान तेल, तूप लावून। त्यानंतर तुम्ही बघू शकता इतके छान आहे, पण हे कमी गॅसवरच आपल्याला शेकून घ्यायचे आहे छान क्रिस्पी होईपर्यंत। तर आता ही क्रिस्पी व्हायला सुरुवात झालेली आहे। तर खायला पण खूप चविष्ट आहेत, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय।